नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. CTT 2026साठी आज आपण SST चा पेपर पाहणार आहोत आणि हा प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे बघा. 21 जानेवारी 2024 हा पेपर इथे आपण डिस्कस करणार आहोत. ॲक्च्युली ॲड 2023 होती बघा आणि पेपर जो कंडक्ट करण्यात आला होता किंवा घेण्यात आला होता ते वर्ष होतं 2024. 21 जानेवारी 2024. आता ह्याच्यामध्ये बघा SSTचे आपण 60 प्रश्न कव्हर करतोय, बरोबर आहे. आपण 2 सेट ऑलरेडी आपण केलेले आहेत बघा डिस्कस. 2 सेट जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या. 15 डिसेंबर 2024 त्याच्यानंतर 7 जुलै 2024चा पेपर आपण याच्या आधी 60 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. आता पुन्हा 21 जानेवारी 2024. आता बघा ह्या 2024 या वर्षामध्ये एकूण CTTचे 3 पेपर झाले होते, जुलैचा, डिसेंबरचा. पण हा जो 21 जानेवारीचा पेपर होता हा 2023च्या ॲडचा होता. तर आता ह्याच्यामध्ये आपण बघा व्हिडिओ खूप जास्त लेंदी होत आहे, अगदी दीड तासाचा व्हिडिओ होत आहे 60 प्रश्न जर कव्हर केले तर. त्यामुळे बघा अगदी सुटसुटीत तुम्हाला पण पाहायला बरं पडेल अशा प्रकारे बघा आपण हा असेल आपला पहिला पार्ट आणि ह्या पहिल्या पार्टमध्ये आपण काय करणार आहोत 30 क्वेश्चन अगदी व्यवस्थित प्रॉपर ॲनालिसिस त्याचं करणार आहोत. आणि त्याच्यानंतर बघा आपला पार्ट 2 येईल, त्याच्यामध्ये उरलेले आपण 30 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. बघा तारीख आहे 21 जून 2024, सेट आहे M आणि हा आपला प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे. बघा जे कोणी CTT 2026ची तयारी करत आहेत त्यांनी आणि सुरुवातीलाच आज नव्यानं चॅनल पाहणार आहेत किंवा पाहत आहेत त्यांनी काय करायचं आहे, आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण मराठीचे बघा भाषा 1 आणि भाषा 2, भाषा 1 आणि भाषा 2चे आपण 6 सेट डिस्कस केलेले आहेत. 6 सेट डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा जवळजवळ 360 प्रश्न कव्हर केलेले आहेत डिटेलमध्ये, ते तुम्ही पाहून घ्या. हिंदीच्या पण 3 सेट घेतलेले आहेत आणि SSTचे 2 सेट घेतलेले आहेत. प्रत्येकी 5-5 तुम्हाला सेट मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन पेपर 2साठी. आणि अगदी त्याच्यातून वेळ मिळाला तर EVSचे असतील, बालमानसशास्त्राचे असतील, पेपर 1चे पण सेट कव्हर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आता अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत बघा. 8 फेब्रुवारीला आपली एक्झाम आहे, त्यामुळे आपण पेपर 2चं जे काही देता येईल तेवढं देण्याचा नक्की प्रयत्न करत आहोत. जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ बनला तरी नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि याच्या PDF हव्या असतील किंवा मॉक टेस्टच्या स्वरूपात जर तुम्हाला प्रिवियस पेपर सोडवायचे असतील, आत्ता इथून पुढे बघा तुम्हाला डेली 150 प्रश्न करणे मस्ट आहे. एक तरी पेपर तुम्ही पेपर 1 देणार असाल, पेपर 2 किंवा दोन्ही पेपर देणार असाल, तुम्ही 150 प्रश्न वाचायची रोज आजपासून सवय केली पाहिजे. आणि हे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. त्या ॲपची लिंक मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे. आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथं खूप चांगला कंटेंट मी दिलेला आहे बघा. PDF आहेत, तिथून ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर बघा अजिबात आता वेळ न लावता काय करू, आपण पहिला प्रश्न डिस्कस करू. बघा आपला सेक्शन 3 आहे. सेक्शन 3मध्ये हा आहे समाजशास्त्राचा सेक्शन. आणि ज्यांनी कधीही पेपर बघितलेलाच नाही किंवा पेपरचं स्वरूप माहीतच नाही तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा बघा पार्ट 1 मध्ये तुम्हाला बालमानसशास्त्राचे 30 प्रश्न पाहायला मिळतील. पार्ट 2 पण बघा 31 ते 90 या प्रश्नांचा सेट असेल. ज्यांनी विज्ञान गणित निवडलेला आहे त्यांनी हा सेट सोडवायचा आहे पार्ट 2चा. पार्ट 3 याच्यामध्ये हा तिसरा भाग आहे. याच्यामध्ये सामाजिक अध्ययन आणि किंवा सामाजिक विज्ञान SST ज्यांनी निवडलेलं आहे त्यांचे पण क्वेश्चन क्रमांक बघा 31 ते 90च आहेत, त्यांनी ते सोडवायचे आहेत. 91 ते 120 भाषा 1, 121 ते 150 भाषा 2. मग भाषा 1 भाषा 2 तुम्ही जी भाषा निवडली असेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषा 1 आणि भाषा 2. भाषा 1 साठी 91 ते 120 आणि भाषा 2 साठी 121 ते 150 अशा प्रकारचा प्रश्नांचा क्रम तुम्हाला पाहायला मिळेल. तर बघा 31 नंबरचा प्रश्न वाचून घेऊया. आता अभिकथन आणि रिझन. बघा A म्हणजे अभिकथन आणि R म्हणजे रिझन. अशा ज्यावेळी प्रश्न असतात त्यावेळी ते एक कथन दिलेलं असतं आणि त्याच्याशी संबंधित विधान किंवा त्याच्याशी संबंधित कारण हे R मध्ये दिलेलं असतं आणि त्या दोन्हीचा काही संबंध लागतोय का त्याच्यानुसार आपल्याला हा प्रश्न टॅकल करायचा असतो. बघा अभिकथन काय पाहून घेऊ. 1960 में द्विभाषी बंबई प्रांत को मराठी और गुजराती भाषी लोगों के लिए 2 अलग अलग राज्यों में बांटा गया. 1960 मध्ये बघा द्विभाषी मुंबई प्रांत होता, त्याच्यामध्ये मराठी भाषिक आणि गुजराती भाषिक जे लोक आहेत तर त्यांना वेगळं करून त्यांचे 2 वेगवेगळे प्रांत तयार करण्यात आलेले आहेत. हे झालं अभिकथन. आता कारण बघूया.
1966 में पंजाब का भी विभाजन 2 राज्यों में हुआ। पंजाब पंजाबी भाषियों के लिए, हरियाणा या हिंदी बोलने वालों के लिए। बघा ज्याप्रमाणे 1960ला द्विभाषी मुंबईचं विभाजन गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये झालं, त्याचप्रमाणे 1960मध्ये बघा पंजाब याचं पण विभाजन झालेलं आहे आणि पंजाब प्रांतामध्ये बघा पंजाबी भाषा बोलणारे लोक आणि हरियाणा प्रांतामध्ये हरियाणवी किंवा हिंदी बोलणारे लोकांचे 2 प्रांत तयार करण्यात आलेले आहेत. तसं पाहिलं तर बघा दोन्ही विधानं स्वतंत्र आहेत, दोन्ही विधाने बरोबर आहेत. पण ह्या पर्टिक्युलर एचं कारण हे आर आहे का? 1960 मध्ये द्विभाषिक मुंबईची जी किंवा मुंबईचं जे विभाजन झालं त्याच्याशी कारण ठरणारं किंवा या गोष्टीला पुष्टी देणारं हे विधान आहे का आर? नाही. दोन्ही विधाने बरोबर आहेत. बघा ए और आर सही किंतु आर ए की व्याख्या नाही करता. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा 32 नंबरचा प्रश्न, टिंब टिंब के कारण लद्दाख को छोटा तिब्बत भी कहते हैं. भौगोलिक सामिप्य, धार्मिक समानता, समान भोजन आणि भाषाई समानता. आपण भारताचा जर मॅप असा काढला तर बघा लडाख इथं आहे आणि याच्या आधीही तुम्हाला CTETच्या पेपरमध्ये लडाखवर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे बघा त्या टॉपिकवर, त्या भागावर प्रश्न येतात किंवा त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींवर तरी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही परफेक्ट करायच्या आहेत. एक 5 सेट झाले की तुमच्या आपोआप लक्षात येईल की तुम्हाला काय एक्झॅक्ट कोणत्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत आणि तेवढेच टॉपिक तुम्ही अगदी स्मार्टली करायचे आहेत. बघा तिथून जरी केले तर तुम्हाला 90+ मार्क घेणे कोणीही रोखू शकत नाही CTETला. कारण TETच्या मानाने CTETचे पेपर खूप सोपे असतात. थोडा अंडरस्टँडिंग चांगला असेल, क्वेश्चन किंवा वाचनाचं स्पीड गती जास्त असेल तर बघा वाचून व्यवस्थित जर तुम्हाला वेळेमध्ये टाईममध्ये पेपर जर कव्हर झाला तर तुम्हाला अंडरस्टँडिंग पण होतं. आणि त्याच्यासाठी मी फक्त तुम्हाला सांगत आहे की 150 प्रश्न तुम्ही आतापासून डेली करा. एक 15 ते 20 पेपर जरी झाले तरी बघा तुमचं वाचनाचं स्पीड वाढेल. ते प्रश्न तुम्ही अर्थ समजावून घेऊन ते सॉल्व्ह करण्याचं पण जे काही स्किल आहे ते पण आपोआपच तुमचं डेव्हलप होईल. तर बघा भौगोलिक सामिप्य, धार्मिक समानता, समान भोजन आणि भाषाई समानता. बघा आता याचं जे उत्तर आहे बघा BCD. आता आणखीन एक ट्रिक सांगितलेली बघा, ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं आपल्याला उत्तरच माहीत नसतं आणि ABC BCD अशा प्रकारचे पर्याय सेट केलेले असतात, त्यावेळी आपण थोडासा ब्रॉड माइंडसेट ठेवायचा आणि पर्यायाकडं एक नजर टाकायची. बघा ए इथं आहे, ए इथं आहे, ए इथं आहे. ए नसलेला पर्याय एकच आहे, ऑप्शन क्रमांक 2 आणि तेच आपलं उत्तर आहे. बघून घेऊ बघा आपण. धार्मिक समानता, समान भोजन, भाषाई समानता यानुसार लडाखला काय म्हटलं जातं? छोटा तिब्बत असं म्हटलं जातं. तर बघा आता भौगोलिक सामिप्य काय येणार नाही बघा. तर लद्दाख भारत के उत्तर में स्थित एक केंद्र शासित प्रदेश है. पूर्व में यह राज्य जम्मू कश्मीर का भाग था, लेकिन वर्ष 2019 में तत्कालीन जम्मू कश्मीर राज्य के पुनर्गठन के उपरांत यह क्षेत्र केंद्र शासित प्रदेश बन गया. बघा ज्यावेळी 2019 मध्ये काश्मीरचं पुनर्गठन करण्यात आलं त्यावेळी लद्दाख काय झालेला आहे? केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. भारत में अवस्थित इस क्षेत्र तथा वर्तमान में चीन के नियंत्रण में स्थित तिब्बती क्षेत्र दोनों में बौद्ध धर्म से संबंधित लोगों की जनसंख्या बहुतायत में है और एक ही धार्मिक मत विद्यमान है. आणि बघा लडाखला छोटा तिब्बत का म्हटलं जातं? बघा तिबेटमध्ये आणि लडाखमध्ये बौद्ध धर्मीयांची संख्या जास्त आहे आणि तिथल्या बघा ज्या चालीरीती आहेत, धार्मिक गोष्टी आहेत, त्यांच्या तर जेवणाच्या ज्या पद्धती आहेत, भाषा जी आहे, तर ती भाषा बोलणारे तिबेटमध्ये आणि लडाखमध्ये लोक विस्तारलेले आहेत बघा. कारण बौद्ध धर्म लडाखमध्ये पण आहे, तिबेटमध्ये पण आहे. त्यामुळे बघा ते लोक लडाखमध्ये पण येऊन वसलेले आहेत. त्यामुळे तिथं धार्मिक समान भोजन आणि भाषाही समानता आढळते, भौगोलिक समानता आढळत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. नेक्स्ट बघा 33 नंबरचा प्रश्न, 7वीं शताब्दी के प्रारंभ से निम्नलिखित में से किस विचार पर लोगों ने सवाल उठाना शुरू कर दिया. बघा 7व्या शतकाच्या प्रारंभीला लोकांनी कोणत्या गोष्टीवर प्रश्न विचारायला सुरुवात केली? 1. केवल मानव जाति जीवन के अनंत चक्रों से गुजरते हैं. सभी व्यक्ति जन्म के समय समान होते हैं. 3. व्यक्तिगत प्रयासों से पुनर्जन्म के चक्र से छुटकारा पाया जा सकता है. आणि 4 आहे सामाजिक विशेषाधिकार किसी का जन्म का परिणाम हे. आता बघा सामाजिक विशेषाधिकार आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. आता बघा आता हे 4 नंबरचं उत्तर कसं काय आहे तर हे बघू. बघा 7व्या शतकामध्ये किंवा 7व्या शतकाच्या प्रारंभाला ज्यावेळी
भारताची जी व्यवस्था आहे बघा, समाज व्यवस्था आहेत, विविध वर्ण आहेत, शूद्र असेल, वैश्य असेल, तर हे जे 4 वर्ण होते तर 4 वर्णामध्ये विभागलेले होते. आणि बघा काही जे सामाजिक गोष्टी आहेत, काही गोष्टींना फक्त जे उच्चवर्णीय जे लोक आहेत किंवा काही धार्मिक अधिकार फक्त ब्राह्मणांनाच काय होते की ब्राह्मणांनाच देण्यात आले होते. बघा खालच्या जातीचे जे लोक आहेत, दलित आहेत, त्यांच्यावर अन्यायकारक गोष्टी लादल्या जायच्या. त्यामुळं सामाजिक विशेषाधिकार या महत्त्वाच्या गोष्टीवर प्रश्न उठले जाऊ लागले बघा. आणि काय आहे तर सामाजिक विशेषाधिकार किसी का जन्म का परिणाम हे या गोष्टीवर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा 34 नंबरचा प्रश्न, पृथ्वी के चारों ओर फैली वायु की पतली परत को वायुमंडल कहते हैं, क्या चीज वायु को पृथ्वी के चारों ओर बनाए रखती है? वायुमंडलवर याच्या आधी पण प्रश्न येऊन गेलेला आहे बघा. कोणता बहिर्मंडलवर प्रश्न होता की सर्वात कमी जाडीचा थर वायुमंडळामध्ये कोणता आहे तर बहिर्मंडल. हा प्रश्न PYQ आहे बघा. त्यामुळे वायुमंडल टॉपिक करायचा आहे. जे काही आपल्याला आहे बघा स्थलमंडल, त्याच्यानंतर स्थलमंडलवर पण प्रश्न येऊन गेलेला आहे. जलमंडल आहे. आता स्थलमंडल म्हणजे भूआवरण, जलमंडल म्हणजे जलावरण, वायुमंडल म्हणजे काय वातावरण, आणि पुढचं 4थं मंडल आहे बघा जैवमंडल म्हणजे जीवावरण. आता ह्या चारीवर पण आलटून पालटून प्रश्न CTETला रिपीट होत असतात. त्यामुळे हे चारी भाग व्यवस्थित करायचे आहेत, भूगोलाशी संबंधित आहेत. तर बघा पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्यामुळे काय आहे वातावरणाचा थर काय आहे पृथ्वीच्या आजूबाजूला पसरलेला आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येईल. नेक्स्ट बघा 35 नंबरचा प्रश्न. आता पुन्हा अभिकथन आणि रीजन असे प्रश्न तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील बघा. शाहजहां के शासनकाल के दौरान मुगल वास्तुकला के विभिन्न तत्व एक भव्य सुसंगत विश्लेषण में लाए गए. त्याच्यानंतर बघा पुढचं कारण बघा, उनके शासन में अनवरत निर्माण कार्य चलते रहे, विशेष रूप से आगरा और दिल्ली में. बघा ए और आर सही, आर ए की व्याख्या करता है, ए और आर सही, आर ए की व्याख्या नहीं करता, ए सही आर गलत आणि ए गलत और आर सही. आता बघा याचं जे उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक 1 दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणजे अभिकथन बरोबर आहे आणि त्याच्याशी संबंधित कारण दिलेलं आहे ते पण बरोबर आहे. त्यामुळं आर ए की व्याख्या करता आहे हे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर असेल. बघा शहाजहांचा जो कालखंड आहे, कालखंड किती आहे शहाजहांचा तर 1628 ते 1658 हा कालखंड शहाजहांचा कालखंड मानला जातो. आणि मुघल जी वास्तुकला आहे बघा, वास्तुकलेमध्ये मोठ्या प्रमाणावर शहाजहानं परिवर्तन करून आणलेलं आहे. त्यामुळं शहाजहांचा जो कालखंड आहे तो मुघलकालीन जी वास्तुकला आहे तिचा सुवर्ण काळ मानला जातो. शहाजहांचा जो कालखंड आहे तो मुघल वास्तुकलेचा सुवर्ण काल मानला जातो बघा. त्यामुळं या शहाजहांनं त्याच्या कालखंडामध्ये मोठमोठ्या गोष्टी केलेल्या आहेत, वास्तुकलेमध्ये परिवर्तन झालेलं आहे. आता याची उदाहरणं दिलेली आहेत बघा. दिल्ली असेल, आग्रा येथील ताजमहाल असेल, त्याच्यानंतर बघा दिल्लीमध्ये बनवलेला लाल किल्ला असेल, तर ह्या गोष्टी शहाजहांच्या कालखंडामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येईल. नेक्स्ट बघा 36 नंबरचा प्रश्न, हमारा सौर परिवार निम्नलिखित खगोलीय पिंडों से बना है. बघा 36 नंबरचा प्रश्न सौरमाला या टॉपिकवर हा प्रश्न आहे. तर बघा नक्षत्रमंडल, ग्रह, सूर्य, उपग्रह, ग्रह, ध्रुवतारा, सूर्यग्रह, उपग्रह, क्षुद्रग्रह, उल्कापिंड, ग्रह, उपग्रह, क्षुद्रग्रह, सप्तऋषी. हे येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 नाही, 1 नाही. उत्तर येईल बघा सूर्य. इथं आपला सूर्य आहे आणि सूर्यापासून बघा ग्रह आहेत विविध, मग त्याच्यामध्ये गुरु आहे, शुक्र आहे, बुध आहे, पृथ्वी आहे, मंगळ आहे. हे सर्व ग्रह आणि त्या ग्रहांभोवती प्रदक्षिणा घालणारे त्यांचे काय आहेत उपग्रह आहेत. काही छोटे छोटे ग्रह आहेत त्यांना क्षुद्रग्रह म्हटलं जातं बघा, किंवा बटुग्रह म्हटलं जातं. आणि उल्कापिंड आणि आकाशमाला किंवा अवकाशामध्ये काही उल्कापिंड पण आढळतात. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 37 नंबरचा प्रश्न, पुन्हा अभिकथन रीजन. जेम्स मिल ने 1817 में ए हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया 3 भागों में प्रकाशित किया. इसमें उन्होंने भारतीय इतिहास को 3 कालों प्राचीन, मध्य और आधुनिक में बांटा दिया. बघा जेम्स मिलचं पुस्तक आहे 1817ला त्यानं ए हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया
हे 3 भागामध्ये पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. आता बघा पुढं काय दिलेलं आहे, तर या 3 भागामध्ये त्याने भारतीय इतिहासाचे 3 भागामध्ये किंवा 3 काळामध्ये विभाजन केलेलं आहे, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. तर हे विधान चुकीचं आहे बघा. तर इथं काय येईल उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ए सही तथा बी गलत. आता बी गलत कसं काय येईल बघा, बी गलत. तर ह्याच्यामध्ये या ग्रंथामध्ये त्यानं जे भारतीय इतिहास आहे, तर भारतीय इतिहासाचं बघा हिंदू, त्याच्यानंतर पुन्हा मुस्लिम आणि ब्रिटिश काल या 3 भागामध्ये त्यानं विभाजन केलेलं आहे. प्राचीन, मध्ययुगीन किंवा आधुनिक भारत मध्ये नाही. बघा हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटन काल या 3 भागामध्ये त्यानं काय केलेलं आहे, हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या पुस्तकामध्ये 3 भागामध्ये विभाजन किंवा या 3 काळामध्ये पुस्तकाचं विभाजन केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3. 38 नंबरचा प्रश्न बघा, कथनो ए तथा बी को ध्यान से पडे. आता बघा ए आणि बी दोन स्वतंत्र कथनं आहेत, काही संबंध लागतोय का बघायचा आहे. 1770 में बंगाल में एक भयानक अकाल के लगभग 1 करोड़ लोगों को मार डाला. त्याच्यानंतर इस अकाल में बंगाल की 1/3 आबादी खत्म हो गई. बरोबर आहे बघा. 1770ला अकाल किंवा दुष्काळ पडलेला होता आणि त्यामुळे मध्ये बघा जवळजवळ बंगालमधील 1 करोड लोक मारले गेले होते आणि 1/3 जी लोकसंख्या आहे ती याच्यामध्ये नष्ट झालेली होती. त्यामुळे ए आणि बी दोनों सही हे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर असेल. आपण 39 नंबरचा प्रश्न बघितला, तर 40 नंबरचा प्रश्न बघू. भारतीय उपमहाद्वीप में गंगा ब्रह्मपुत्र बेसिन की व्याख्या करने वाले कथन का चयन कीजिए. इस प्रदेश में शंकुधारी वन उगते हैं, यह बेसिन उपोष्ण में स्थित है, यह इस क्षेत्र की जलवायु मुख्यतः मानसूनी है, बेसिन क्षेत्र में विभिन्न प्रकार की स्थलाकृति है. आता याच्यामध्ये बघा आपण 40 नंबरचा प्रश्न पाहत आहोत. आता जरी मला हा प्रश्न येतच नसेल, मी काय सांगितले बघा, ह्या असे जे प्रश्न असतात आणि 100% बघा 10 पैकी तुम्हाला 7 ते 8 प्रश्न हे या लॉजिकनं करेक्ट येतात म्हणजे येतात. माझा स्वतःचा अनुभव आहे. आता मी 3 प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केलेले आहेत तर बघा, आणि हे असंच होतं. हा रूल फक्त ह्याच स्पर्धा परीक्षेला लागू होत नाही. ऑब्जेक्टिव्ह जे पेपर पॅटर्न असतात बघा त्याच्यामध्ये सर्वच पेपरमध्ये हा किंवा हे लॉजिक कामाला येतं. तर इथं बघा ABC, BCD, ABD, SCD. आता मी काय सांगितलेलं बघा, थोडंसं कॉमन सेन्सनं आपण अगदी ब्रॉड माइंडसेट ठेवून बघायचं. बघा ए इथं आहे, ए इथं आहे, ए इथं आहे. इकडे या इस प्रदेश में शंकुधारी वन उगते हे विधान चुकीचं आहे आणि ए नसलेला पर्याय आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 आणि तोच उत्तर दिलेला आहे. असे कितीतरी पर्याय मी तुम्हाला दाखवेन, याच्या आधी पण दाखवलेले आहेत बघा. बघा यह बेसिन उपोष्ण में स्थित हे बरोबर आहे. इस क्षेत्र की जलवायु मुख्यतः मानसूनी हे पण विधान बरोबर आहे. बेसिन क्षेत्र में विभिन्न प्रकार की स्थलाकृति हे पण विधान बरोबर आहे. बघा उपमहाद्वीप में गंगा ब्रह्मपुत्र बेसिन उपोष्ण कटिबंध म्हणजे बघा 30 ते 45 डिग्री अक्षांश याच्या दरम्यान येतं आणि इस बेसिन क्षेत्र में विभिन्न प्रकार की स्थलाकृति देखने को मिलती है. वर्तमान में कृषि व सिंचाई सुविधा की दृष्टि से यह क्षेत्र अत्यंत महत्वपूर्ण है. नदी अवसादों से निर्मित भारत का विशाल मैदानी क्षेत्र इसके अंतर्गत ही आता आहे. बघा त्यामुळं इथं शंकुधारी वन याचा कुठेही उल्लेख नाही आणि शंकुधारी वन ह्या गंगा व ब्रह्मपुत्र बेसिनमध्ये आढळत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2च उत्तर येईल. 41 नंबरचा प्रश्न बघा, स्त्री पुरुष तुलना नामक पुस्तक की रचना निम्नलिखित में से किस सुधारक द्वारा की गई थी. हे सर्वांना उत्तर माहीत आहे बघा. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर ताराबाई शिंदे. पंडिता रमाबाई नाही तर ताराबाई शिंदे यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 42 नंबर, गेहूं एवं जो जैसे फसल उगाने के सर्वप्रथम साक्ष्य निम्नलिखित में से किस स्थान में मिले हैं. सही विकल्प का चुनाव कीजिए. बघा आता ह्याच्यामध्ये गेहूं और जो ही जो व्हीट आणि बार्ली ही 2 पिकं आहेत बघा, ते उत्पादनाचे सर्वात पहिल्यांदा पुरावे कुठे मिळालेले आहेत बघा. गारो हिल्स, मालाबार हिल्स, सुलेमान और किर्तर हिल्स आणि निलगिरी हिल्स. तर हे कुठे मिळालेले आहेत बघा ऑप्शन क्रमांक 3 सुलेमान और किर्तर हिल्स. बघा उपरोक्त विकल्पों में से गेहूं और जो जैसी फसलें उगाने के सर्वप्रथम साक्ष्य सुलेमान और किर्तर हिल्स में मिले हैं. सर्व विदित है कि भारत के उत्तर पश्चिम भाग में स्थित सुलेमान
और किरतर पहाड़ियाँ उन पहले स्थानों में से एक है जहाँ मनुष्य ने लगभग 8,000 वर्ष पहले गेहूँ और जौ जैसी फसलें उगाना शुरू कर दिया। इन स्थानों पर लोगों ने भेड़ बकरी और मवेशी जैसे जानवरों को भी पालना शुरू कर दिया था। बघा 8,000 वर्षापूर्वी मनुष्यानं बघा सुलेमान आणि किरतर हिल्स ह्या कुठं आहेत भारताच्या उत्तर भागामध्ये आणि 8,000 वर्षापूर्वी तिथं गेहूं आणि बार्ली पिकवायला मनुष्यानं सुरुवात केली होती आणि पशुपालन पण काय केलेलं आहे त्यानं शेती उत्पादनाबरोबर पशुपालन हा पण त्यानं काय केलेला आहे व्यवसाय केलेला आहे। त्याच्यानंतर 43 नंबरचा प्रश्न बघा पुन्हा अभिकथन रीजन रूढ़िबद्ध धारणाएं लोगों को ऐसे काम करने से रोकती है जिनमें वे अच्छे हैं। बघा रूढ़िबद्ध धारणाएं हमें व्यक्ति में अनोखे गुणों और कौशल्यों को देखने से रोकती है तथा उन्हें एक ही प्रकार के खांचे में जड़ देती है। आता याचं जे उत्तर आहे बघा दोन्ही म्हणजे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे या ए ची व्याख्या करतं किंवा या विधानाला बळकटी देतं त्यामुळे बघा ए और आर दोनों सही है आर ए की सही व्याख्या करता है। बघा रूढीबद्ध धारणा आहे म्हणजे पारंपरिक ज्या समजुती आहेत अशा गोष्टी आपल्याला असं काम करण्यापासून रोकत असतात की ज्याच्यामध्ये आपण चांगले असतो आणि कारण काय सांगितलेलं आहे बघा रूढीबद्ध धारणा आहे हमें व्यक्ति के अनोखे गुण और कौशल्य को देखने से रोकती है तथा उन्हें एक ही प्रकार के खांचे में जड़ देती हे। बघा म्हणजे व्यक्तीमध्ये परस्पर व्यक्तीमध्ये जे काही गुण आहेत चांगले गुण आहेत त्या गुणांना बघण्यापासून आपल्याला काय करते तर अडथळा आणते आणि एकाच पटडीमध्ये लोकांना राहण्यासाठी काय करत असते तर प्रोत्साहित करत असते। आता ह्याचं जर एक साधं उदाहरण घ्यायचं असेल बघा तर सुतारचा मुलगा म्हणजे पारंपरिक बघा आता सुतारचा मुलगा काय त्यांना काय करायचं लोकांना जी काय समजत असते की त्यांना काय सुतारकामच केलं पाहिजे पण समजा त्याच्याकडे एक गायनाचं कौशल्य असेल किंवा इतर जे काही गोष्टी आहेत खेळामध्ये असेल किंवा इतर आणखीन एखादी कला त्याच्याकडे असेल तर त्या गोष्टी आपण त्याच्यातलं पाहू नाही शकत त्यांना आपलं काय समजत असते की त्यांना काय केलं पाहिजे सुतारकामच केलं पाहिजे त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येईल। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 45 नंबरचा प्रश्न कथनों ए तथा बी को ध्यान से पढ़े दोन कथन आहेत बघा वेद समाज की स्थापना 1864 में मद्रास में हुई आणि वेद समाज आर्य समाज से प्रेरित था। बघा ए बरोबर आहे आर काय ए बरोबर आहे बी काय आहे चुकीचं आहे। आता बघा आता बी कसं चुकीचं आहे बघा ए सही बी गलत। बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे तर वेद समाज 1864 ला बरं ठीक आहे 1864 बघा वेद समाज स्थापना आहे बरोबर आहे आणि वेद समाज काय आहे आर्य समाजाचे किंवा आर्य समाजापासून प्रेरित होता तर इथं आर्य समाज नाही येणार इथे येईल ब्राह्मो समाज। इथे येईल ब्राह्मो समाज। त्याच्यानंतर बघा 46 नंबरचा प्रश्न 1929 में बाल विवाह निषेध अधिनियम पारित किया गया। इस अधिनियम के अनुसार पुरुष तथा महिला के लिए शादी की न्यूनतम आयु क्रमशः कितनी रखी गई। 1929 मध्ये बघा बाल विवाह जो कायदा आहे तो तयार करण्यात आला आणि या कायद्यानुसार पुरुष आणि स्त्रिया यांच्या जे लग्नाचे जे वय आहे ते किती ठरवलं होतं असं दिलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक 2 असेल 18 वर्ष आणि 16 वर्ष। नेक्स्ट बघा 47 नंबरचा प्रश्न भारत और बांग्लादेश पटसन जूट के अग्रणी उत्पादक है पटसन की वृद्धि को बल प्रदान करने वाले कथनों का चयन कीजिए। आता बघा जूट ह्या आता एक प्रश्न येऊन गेलेला आहे बघा PYQच आहे आणि जूटवर आणि जूट कुठं आहे बांगलादेशमध्ये तर बघा आणि बंगालमध्ये पण येतं जूट तर त्याची वैशिष्ट्ये दिलेली होती पिकाची आणि ते पीक कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं होतं बघा यह जलोढ़ मृदा में अच्छे ढंग से विकसित होता है इथं पण वैशिष्ट्य दिलेले आहेत। इसे उच्च तापमान की आवश्यकता होती है इसे निम्न तापमान और निम्न वर्षा की आवश्यकता होती है इसे भारी वर्षा और आर्द्रता की आवश्यकता होती है। आता आपण पुन्हा एकदा बघा अशा प्रकारचे प्रश्न त्याच ट्रिकनं सोडवायचे आहेत बघा सी इथं आहे सी नसलेला पर्याय ऑप्शन क्रमांक 2 आणि बरोबरच आहे तर बघा इथं निम्न तापमान तर इथं निम्न तापमान नाही आणि वर्षा पण जास्त नाही तर भारी वर्षावर उच्च तापमान गरजेचं असतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येणार
सी येणार नाही आणि सी नसलेला पर्याय फक्त एकच आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा 48 नंबर. पवन सड़क पर गिरी सुखी पत्तियों को उड़ाती है, पवन कैसे बहती है. बघा पवन म्हणजे वारा. वारा काय करत आहे तर जे झाडाची पाले किंवा झाडाचा जो पाला आहे बघा, असं जमिनीवर जो पडलेला असतो, तर त्याला काय होतं किंवा एखादा वारा जोरात वाहत आला तर बघा हा पाला वर असं उडायला लागतो. तर वाऱ्याची दिशा सांगायची आहे. उच्च दाब क्षेत्र से निम्न दाब क्षेत्र की ओर वायु की गति, निम्न दाब क्षेत्र से उच्च दाब क्षेत्र की ओर वायु की गति, संघनित वायु की गति आणि पौधों और जीव जंतुओं की गति. हे दोन येणार नाहीत बघा. तर वारा कसं वाहत असतो उच्च दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा 49 नंबरचा प्रश्न. पृथ्वी पर उष्णकटिबंधीय क्षेत्र सबसे अधिक ऊष्मा प्राप्त करते हैं क्योंकि यह स्थल रुद्ध है, यह महासागरों से घिरी है, दोपहर का सूर्य ठीक सिर के ऊपर होता है आणि यहाँ सूर्य की किरणे तिरची होती है. आता याचं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे, दोपहर का सूर्य ठीक सिर के ऊपर होता है. उष्णकटिबंधीय क्षेत्र. आता उष्णकटिबंधीय क्षेत्र कुठं आहे बघा, तर हा इथं काय आहे आपलं विषुववृत्त आहे आणि इथून वर उत्तरेला 23.5 अंश, 23.5 अंश आणि दक्षिणेला 23.5 अंश हा जो पट्टा आहे हा काय आहे बघा उष्णकटिबंधाचं क्षेत्र म्हणून हा पट्टा ओळखला जातो. त्याच्यानंतर बघा ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल. 50 नंबरचं बघा. एक ग्लोब पर खींची गई रेखाओं को अक्षांश और देशांतर के रूप में जाना जाता है. ये रेखाएं किस उद्देश्य को पूरी करती है. ग्लोब पर डिजाइन बनाने के लिए येईल का सांगा, नाही. पृथ्वी पर स्थानों को ढूंढने के लिए, ग्लोब को सुंदर बनाने के लिए ये पृथ्वी पर हल रेखाएं है तथा पृथ्वी की भौतिक विशेषताएं को इंगित करती है. आता याचं जे उत्तर आहे बघा, तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. जे अक्षांशाने अक्षवृत्ते किंवा रेखावृत्ते असेल, अक्षांश म्हणजे अक्षवृत्ते, देशांतर म्हणजे काय रेखावृत्ते, तर हे अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते काय म्हणून ओळखले जातात बघा, किंवा याच्यावरून कोणतं उद्देश पूर्ण होतं, तर पृथ्वीवर जी ठिकाणे आहेत तर त्या ठिकाणांचं स्थान शोधण्यासाठी अक्षवृत्त आणि रेखावृत्तांचा उपयोग होतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. आता बघा अक्षवृत्ते रेखावृत्ते याच्यावर तुम्हाला नेहमी प्रश्न विचारले जातात, टाइम झोनवर प्रश्न आहेत बघा. आडवे जे आहेत ही आहेत अक्षवृत्ते. इथं बघा पृथ्वीच्या 2 भागामध्ये विभाजणी करणारे हे सर्वात मोठं कोणतं आहे, विषुववृत्त. आणि विषुववृत्तला बघा हिंदीमध्ये काय म्हटलं जातं, भूमध्य रेखा. भूमध्य रेखा हे काय आहे तर सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. या अक्षवृत्ताच्या वर टोटल किती आहेत, 90 अक्षवृत्ते, त्याच्या खाली 90 आणि हे सर्वात मोठं 90, 180 आणि हे 1 म्हणजे जवळजवळ 181 अक्षवृत्ते आहेत. आणि अशा ज्या उभा रेषा आहेत बघा ही रेखावृत्ते किती आहेत, 360. लक्षात ठेवा अक्षवृत्तांची संख्या 181, रेखावृत्त 360. त्याच्यानंतर बघा 51 नंबरचा प्रश्न. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन SRA के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है. सही नहीं है ट्रॅप वर्ड असतात, हे लक्षात ठेवायचं. चुकीचं विधान शोधायचं आहे. भगत सिंह और उनके क्रांतिकारी साथियों ने इसकी स्थापना की थी. 1928 में बंगाल दिल्ली के फिरोजशाह कोटला में इसकी स्थापना हुई. 1928 में पंजाब के अमृतसर में इसकी स्थापना हुई. आणि HSRA के सदस्यों ने सैंडर्स नामक पुलिस अफसर की हत्या की थी. आता बघा आता इथं बघा 1928 मध्ये दिल्लीमधील फिरोजशाह कोटला मैदानावर याची स्थापना झाली, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. आणि इथं काय आहे बघा 3 मध्ये काय आहेत, 1928 मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे याची स्थापना झाली. दोन्ही विधाने बघा यापैकी एकाच ठिकाणी कुठेतरी स्थापना झालेली असू शकते, त्यामुळे आपलं उत्तर 1 नसणार आहे, आपलं उत्तर 4 नसणार आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत बघा. आता याच्यापैकी जर एक असेल तर याचं जे उत्तर दिलेलं आहे बघा, तर अमृतसर, पंजाबमधील अमृतसर इथं काय झालेलं आहे, ह्याची स्थापना झालेली आहे फिरोजशाह कोटला मैदानावर. आता इथं बघा उत्तर सही नाही है. पुन्हा एकदा प्रश्न बघा, सही नाही है म्हणजे अमृतसर, पंजाब अमृतसरमध्ये स्थापना झाली हे विधान चुकीचं आहे. म्हणजे याची स्थापना कुठे झाली बघा, दिल्लीमधील फिरोजशाह कोटला मैदानावर याची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. त्यामुळे आता या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याच्याशी संबंधित बरोबर विधाने बघा. एक, भगत सिंह और उनके क्रांतिकारी साथियों ने इसकी स्थापना की, बरोबर आहे.
1928 के दिल्ली के फिरोजशाह कोटला में इसकी स्थापना हुई, बरोबर आहे. HSRA के सदस्यों ने सैंडर्स नामक पुलिस अफसर की हत्या की थी, बरोबर आहे. ऑप्शन आपलं 3 चुकीचं आहे. त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 52 नंबरचा प्रश्न. राजस्व वसुली व्यवस्था महालवारी बंदोबस्त की शुरुआत हॉल्ट मैकेंजी ने की थी. अभिकथन आहे बघा. कारण बघा, राजस्व वसूली तथा कंपनी तक इसे पहुंचाने की जिम्मेदारी गांव के प्रधान को दी गई न की जमींदार को. बघा आता इथं महालवारी बंदोबस्त, इथं बघा स्थायी बंदोबस्त असेल, रयतवारी व्यवस्था असेल, महालवारी जी व्यवस्था असेल, ह्या व्यवस्था कशासाठी आहेत बघा, जमीन महसूल गोळा करण्यासाठी इंग्रजांनी अवलंबण्यात आलेल्या ह्या पद्धती आहेत. आता महालवारी याची स्थापना कोणी केलेली आहे किंवा ही कोणी सुरू केलेली आहे तर हॉल्ट मॅकेंजी. मग लक्षात ठेवायचं मग महालवारी मॅकेंजी. त्यामुळं ऑप्शन ए आपलं काय आहे, बरोबर आहे. आणि आर गलत हे ऑप्शन क्रमांक 3 येईल बघा. आता राजस्व वसुली म्हणजे जे बघा जमीन महसूल आहे तर गोळा करण्याचे जे इथं 3 नाही बघा, तर ए आणि आर दोनों सही है, आर ए की सही व्याख्या नाही करता. ऑप्शन क्रमांक 2 येईल बघा. राजस्व वसुली किंवा जमीन महसूल गोळा करण्याची जे जबाबदारी होती बघा, तर गावाचा जो प्रधान असेल त्याच्याकडे देण्यात आली होती, तर जमीनदाराकडे नाही. याच्या आधीची जी व्यवस्था होती, जमीनदार काय करायचा, गावाचा महसूल गोळा करायचा. पण महाल म्हणजे काय, महालचा अर्थच काय होतो बघा, गावाचा समूह. महालचा अर्थ होतो ग्रामसमूह, समूह किंवा गावाचा समूह. आधी बघा याच्या महालवारीच्या आधी कोणती पद्धत होती, रयतवारी. आता रयत म्हणजे काय, किसान. रयत म्हणजेच किसान म्हणजे शेतकरी. आणि ही वैयक्तिक स्वरूपात, ह्याच्या दोन्हीमधला मेजर डिफरंट काय आहे बघा. वैयक्तिक स्वरूपात रयतवारी पद्धती कर गोळा केला जायचा किंवा महसूल गोळा केला जायचा, आणि महालवारी पद्धतीमध्ये काय केलं जायचं तर पूर्ण गावाकडून तो महसूल गोळा केला जायचा. रयतवारीमध्ये वैयक्तिक स्वरूपात आणि महालवारीमध्ये पूर्ण ग्रामसमूहाकडून महाल किंवा जमीन महसूल गोळा केला जायचा. आणि ती जबाबदारी कुणाकडे दिलेली बघा, गावाचा जो प्रमुख असेल, गावाचा मुखिया, त्याच्याकडून. त्यामुळे बघा, आणि आता इथं अभिकथन ह्याचं कारण हे आहे का, कारण आणि अभिकथन दोन्हीमध्ये काय म्हणजे दोन्ही विधानं स्वतंत्र आहेत, दोन्ही विधानं आपापल्या जागी बरोबर आहेत, पण ह्या एचं कारण आरमध्ये आहे का, नाही. त्यामुळे बघा ए और आर सही है किंतु आर ए की व्याख्या नाही करता, हे विधान बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2. दोन्ही विधानं आपापल्या जागी बरोबर आहेत, स्वतंत्र आहेत, कारण असू शकत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा 53 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से कौन सा कथन वर्तमान समय के संसाधन उपलब्धता के संदर्भ के साथ सतत पोषणीय विकास में सहायता करता है. संसाधन की खपत को घटाना, संसाधनों के उपयोग में वृद्धि, संसाधनों का पुनर्चक्रण आणि वस्तुओं का पुनर्उपयोग. आता बघा याचं जे उत्तर दिलेलं आहे 53 नंबरचं, पुन्हा आपली ट्रिक इथं कामाला घ्यायची बघा. तर ट्रिक काय आहे की एक पर्याय एक पर्याय तिन्ही पर्यायात आहे का बघायचं, यापैकी ABCD पैकी, आणि तो पर्याय नसलेलं विधान बघायचं आणि ते आपलं काय असेल, उत्तर असेल. आता बघा बी बघा, बी काय आहे, संसाधनों के उपयोग में वृद्धि. बघा बी इथं आहे, बी इथं आहे, बी इथं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, काय प्रश्न विचारलेला होता, कौन सा कथन वर्तमान समय के संसाधन उपलब्धता के संदर्भ में सतत पोषणीय विकास, म्हणजे सतत पोषणीय जो विकास आहे त्याच्यामध्ये सहाय्यक ठरणारी विधान शोधायचे आहेत. ए बघा, संसाधनों की खपत को घटाना बरोबर आहे, संसाधनों का पुनर्चक्रण करना बरोबर आहे, वस्तू का पुनरुपयोग करना बरोबर आहे. बघा जी नैसर्गिक संसाधने आहे, काही नैसर्गिक संसाधने आहेत, तर ती संसाधने जसं की बघा उदाहरणार्थ आपण खनिज संपत्ती घेतली किंवा खनिजे घेतली, तर त्यांचा वापर कसा आहे बघा, एका ठराविक काळापर्यंत, जोपर्यंत खनिजाचे साठे आहेत तोपर्यंतच ते आपण वापरू शकतो. पण मोठ्या प्रमाणावर जर आपण खनिज आता जर वापर करू लागलो बघा, तर आपल्या पुढच्या पिढीला या खनिजांचा वापर करता येणार नाही. त्यामुळे भविष्यकालीन पिढ्यांच्या गरजा
पूर्ण होण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजने गरजेचं आहे. त्यामुळे बघा संसाधनाच्या वापरामध्ये आता खनिज संपणार आहेत म्हणून ती जरा जपून वापरली पाहिजेत का मोठ्या प्रमाणात वापरली पाहिजेत नाही. त्यामुळे संसाधन के उपयोग में वृद्धी हे विधान येणार नाही. बी इथून गेलं, बी इथून गेलं, बी इथून गेलं बघा. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 ACD आपल्याला उत्तर मिळालं. नेक्स्ट बघा 54 नंबरचा प्रश्न. पेरिया पूर्णम एक तमिल कृति हमें किसके बारे में जानकारी देती है? राजा और रानियों के बारे में, विद्वान और कवियों के बारे में, साधारण पुरुषों और महिलाओं के बारे में, सिपाही और सैन्य जनरलों के बारे में. बघा तमिळ साहित्य जे आहे त्याच्यामध्ये पेरिया पूर्णम ही कलाकृती आहे आणि त्याचा म्हणजे त्याचा संदर्भ आलेला आहे बघा. तर पेरिया पूर्णम याच्यामध्ये आपल्याला साधारण पुरुष आणि साधारण महिला यांच्याबद्दल माहिती मिळते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 55 नंबरचा प्रश्न. क्या चीज किसी वस्तू अथवा पदार्थ को संसाधन बनाती है? कोणती गोष्ट बघा एखाद्या वस्तूला किंवा पदार्थाला संसाधन बनवत असते? शुद्धीकरण, उपयोगिता अथवा प्रयोज्यता, निष्कर्षण, वस्तू की खोज. तर बघा याचं जे उत्तर आहे बघा उपयोगिता अथवा प्रयोज्यता. त्या गोष्टीचा वापर किती आहे आणि उपलब्धता किती आहे ही गोष्ट काय बनवत असते? त्या वस्तूला आणि पदार्थाला काय बनवत असते? संसाधन बनवत असते. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. त्याच्यानंतर बघा 56 नंबरचा प्रश्न. प्रेरी को विश्व का धान्यगार भी कहा कहते हैं. इस प्रदेश में अत्यधिक गेहूं के उत्पादन के में सहायक परिस्थितियों का चुनाव कीजिए. प्रेरी प्रदेशाला बघा विश्वाचं जे धान्याचं आगार आहे किंवा धान्य कोठार म्हटलं जातं. आणि कारण बघा इस प्रदेशमध्ये गेहूं के उत्पादन में सहाय्यक परिस्थितियों का चुनाव कीजिए. मग आता ह्या गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी इथं काय सहाय्यक परिस्थिती आहेत ते विधानं दिलेले आहेत बघा आणि त्याच्यानुसार आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. यहाँ लोग प्रौद्योगिकी का उपयोग नहीं करते हैं. यहाँ लोग बहुत परिश्रमी होते हैं. कृषि की वैज्ञानिक विधियों का यहाँ प्रयोग किया जाता है. इस प्रदेश में वर्षा की कमी है. प्रेरीला विश्वाचं धान्य कोठार म्हटलं जातं. त्याच्याशी संबंधित गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत बघा. ऑप्शन किती नंबरचा प्रश्न आहे? प्रश्न क्रमांक 56. तर बघा बी आणि सी यहाँ लोग बहुत परिश्रमी होते हे बरोबर आहे बघा. आणि सी कृषी की वैज्ञानिक विधियों का यहाँ प्रयोग किया जाता है. ज्या वैज्ञानिक पद्धती आहेत शेती करण्याच्या त्या पद्धतींचा अवलंब प्रेरीमध्ये केला जातो. त्यामुळे प्रेरीला काय म्हटलं जातं? विश्वाचं धान्य कोठार म्हटलं जातं. बी आणि सी बघा. बी आणि सी ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा 57 नंबरचा प्रश्न. हमारी पृथ्वी का वास्तविक निरूपक प्रतिरूप हे. पृथ्वीचं प्रतिरूप कशाला मानलं जातं बघा? मानचित्र, उपग्रह से प्राप्त चित्र, रग्बी गोंद आणि ग्लोब. तर पृथ्वीचं प्रतिरूप मानचित्र म्हणजे नकाशा नाही, रग्बी गेंद नाही, उपग्रह से प्राप्त चित्र नाही, तर ग्लोब. आपण ग्लोब म्हणजेच काय असतं बघा? पृथ्वीगोल. आपण पृथ्वी किंवा अक्षरवृत्त, रेखावृत्त हे समजावून सांगण्यासाठी आपण काय करत असतो? पृथ्वीगोलाचा शैक्षणिक साधन म्हणून वापर करत असतो बघा वर्गामध्ये. त्यामुळे पृथ्वीचं प्रतिरूप कशाला म्हटलं जातं? ग्लोबला. ऑप्शन क्रमांक 4. 58 नंबरचा प्रश्न पुन्हा अभिकथन रीजन बघा. जनजातियों की सांस्कृतिक परंपराएं जिसमें उनकी भाषा तथा संगीत भी शामिल है बहुत समृद्ध तथा विशिष्ट होती है. कारण बघा जमीन, जंगल, घास के मैदान तथा पानी पूरे कुनबे की संपत्ति मानी जाती है जिनका उपयोग सभी एक साथ मिलजुल कर करते हैं. आता बघा इथं ए और आर सही है, आर ए की सही व्याख्या नहीं करता. काय दिले बघा? जनजातियों की सांस्कृतिक परंपराएं जिसमें उनकी भाषा तथा संगीत भी शामिल है बहुत समृद्ध तथा विशिष्ट होती है. काही आदिवासी समाज असतील बघा, काही स्थानिक जनजाती असेल तर त्यांची काय असते? वेगळी त्यांची भाषा असते, त्यांचे संगीत किंवा त्यांच्या ज्या चालीरीत्या आहेत ह्या सर्व गोष्टी काय असतात? त्यांना इतरांपासून वेगळं बनवत असतात आणि त्या कशा असतात? समृद्ध परंपरा असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए किंवा अभिकथन ए बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर त्याचं कारण आता ह्या विधानाचंच कारण एक्झॅक्ट इथं दिलंय का बघा. जमीन, जंगल, घास म्हणजे जमीन, जंगल आणि गवताळ प्रदेश, घास के मैदान म्हणजे गवताची जी मैदाने आहेत, तथा पाणी पूरे कुनबे की संपत्ती मानी जाती है जिनका उपयोग सभी एक साथ मिलजुल कर करते हैं. हे एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे बघा जनजातीची ही 2 वैशिष्ट्ये आहेत की जनजातीय जे लोक आहेत
स्थानिक क्षेत्रातले किंवा जाती असतील बघा, आदिवासी समाज असेल तर त्यांच्यामध्ये बघा वेगळी भाषा, त्यांचं वेगळं संगीत पाहायला मिळतं. बरोबर आहे. कारण या एचं कारण एक्झॅक्ट आरमध्ये दिलेलं नाही. एक वेगळं वैशिष्ट्य आहे बघा, जमीन असेल, जंगल असेल, गवताळ मैदानं असेल, पाणी असेल, तर हे त्या पूर्ण समूहाची, जनजातीय जो समूह आहे त्यांची एकत्रित मालकी हक्क त्याच्यावर गाजवला जातो बघा, किंवा एकत्रित संपत्ती मांडली जाते. आणि या सर्वांचा म्हणजे जमीन, जंगल आणि गवताळ मैदाने जे आहेत त्यांचा वापर काय करत असतात, सर्वजण मिळून घेत असतात, त्याचा वापर करत असतात. त्यामुळे बघा हे विधान बरोबर आहे, पण स्वतंत्ररित्या बरोबर आहे, स्पेसिफिक एचं कारण नाही. त्यामुळे बघा विधाने दोन्ही बरोबर आहेत, पण आर एक की व्याख्या नाही करता ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. त्याच्यानंतर बघा 59 नंबरचा प्रश्न, वे बीमारियां जो एक व्यक्ती से दूसरे व्यक्ती को जल, भोजन, वायू इत्यादी से फैलती है. बघा पाणी असेल, अन्न असेल, वायू याच्याद्वारे एक दुसऱ्यांना म्हणजे साथीचे रोग पसरतात बघा, त्यांना काय म्हटलं जातं ते विचारलेलं आहे. अनुवंशिक बिमारिया नाही, संचारणीय बिमारिया, उपरजित बिमारिया आणि जन्मजात बिमारिया. आता जन्मजात येणार नाही, उपार्जित येणार नाही बघा, संचारणीय. संसर्गजन्य रोग म्हणतो आपण जे काही, याच्यामध्ये कुठले कुठले येतात बघा, टायफॉईड असेल, सर्दी असेल, या सर्व गोष्टी बघा कशामधून, पाणी, अन्न, वायू यामार्फत हे पसरतात आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गाने होतात. त्यामुळे संचारणीय बिमारिया असं या रोगांना म्हटलं जातं, संचारणीय बिमारिया कहते हे. ऑप्शन क्रमांक 2. 60 नंबरचा प्रश्न बघा, पुन्हा कथन आणि अभिकथन आणि रीजन. दादाभाई नौरोजी जो कि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के बड़े नेता थे, कभी भी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष नहीं बने, वह व्यवसायी और प्रचारक थे, वे लंदन में रहते थे और कुछ समय के लिए ब्रिटिश संसद के सदस्य भी रहे थे. आता बघा ए जे विधान आहे, दादाभाई नौरोजी भारतातील काय होते बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे एक मोठे नेते होते. आणि इथं काय विधान दिलेलं आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कधीच अध्यक्ष बनलेले नाहीत. हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे बघा, कारण दादाभाई नौरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1886, 1893 आणि 1906 या सालामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. त्यामुळे हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. पुढे बघा, वह व्यवसायी और प्रचारक ते बरोबर आहे, वे लंदन में रहते ते बरोबर आहे, और कुछ समय के लिए ब्रिटिश संसद के सदस्य भी रहे हैं. ब्रिटिश संसदेचे सदस्य पण काही काळासाठी ते राहिलेले आहेत. आर बरोबर आहे बघा, ए गलत किंतु आर सही. ऑप्शन क्रमांक 4. अशा पद्धतीने बघा 31 ते 60 आपण 30 प्रश्न अगदी डिटेल पाहिलेले आहेत. 30 प्रश्न. आता पुढचे जर 30 कवर केले तर खूप जास्त म्हणजे 1.5 तासाचा व्हिडिओ येईल बघा. आता आपले 31 ते 35 मिनटं किंवा जास्तीत जास्त 40 मिनटापर्यंत आपलं लेक्चर झालं असेल. तुम्हाला पण सुटसुटीत बघा 2 लेक्चर पाहता येतील तुमच्या वेळेनुसार. त्यामुळे काय करते, 31 ते 60 पुढचे जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 10 कंटेंटचे असतील आणि 20 प्रश्न तुम्हाला पेडॉलॉजीचे असतील. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी बघा 60 प्रश्न आपल्याला SSTवर विचारले जातात. त्यापैकी 40 प्रश्न कोअर कंटेंटवर असतात म्हणजे NCERT सिलेबसवर, आणि 20 प्रश्न तुम्हाला अध्यापनशास्त्र SSTचं जे अध्यापनशास्त्र आहे तर त्याच्यावर 20 प्रश्न विचारलेले असतात. आता आपले 30 प्रश्न झाले कंटेंटचे. आता यातले 10 प्रश्न आणि SSTचे अध्यापनशास्त्राचे 20 असे 30 प्रश्न आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करूया. आणि बघा जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल लगेच काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींच्या पर्यंत शेअर करा. आणि खूप मेहनतीने व्हिडिओ बनत आहे त्यामुळं एखादं लाईक नक्की करा बघा, कारण तुम्ही लाईक केलं तर जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत व्हिडिओ काय करत असते, यूट्यूब रिकमेंड करत असतं. त्यामुळे SSTचं मोठ्या प्रमाणावर किंवा बघा तुम्हाला पेडॉलॉजीचे यूट्यूबवर बरेचसे लेक्चर पाहायला मिळतील, हिंदीचे आहेत, मराठीचे आहेत, पण SSTचा कंटेंट थोडासा कमी आहे इतर विषयांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे बघा इतर विद्यार्थ्यांना झाला तर त्याचा फायदाच होईल बघा, आणि अगदी फ्रीमध्ये आपण देत आहोत. त्यामुळे काय करा, नक्की एखादं लाईक करा म्हणजे जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत तुम्ही जरी शेअर नाही केला तरी यूट्यूब काय करेल, तो हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करेल. चालेल, पुढे आपण पार्ट 2 सहित भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.